असं वाटतं आदरणीय धोंडे साहेबांनी जर त्यांना कधी कडा कारखान्याला संधी दिली असती, त्यांना मॅनेजिंग डायरेक्टर पदाची संधी दिली असती, तर मला वाटत नाही की तो कारखाना तो कारखाना बंद राहिला असता. आणि अजूनही संधी गेलेली नाही. साहेब रिटायर होणार नाहीत साहेब. 100% करतील ते तालुक्यासाठी, कारण की त्यांचं कामच हे परंतु ते पूर्वी कडा कारखान्यामध्ये होते. मी कडा कारखान्याचा चेअरमन होतो. कारखाना बरेच दिवस चांगला चालला. या ठिकाणी प्रदीप थोरवे आणखी 1-2 मुलांनी मुद्दा उपस्थित केला. बंद पडलेला कारखाने सुरू करायची त्यांना सवय आहे. आपला महेश सहकारी साखर कारखाना आता बरेच दिवस बंद होता. मी 6 महिन्यापूर्वी 25 कोटी रुपये भरलेले आहेत MSC बँकेचे आणि BOT केलेलं आहे. कारखाना आता बोर्डाच्या ताब्यात आहे. तुम्हाला जाहीर या 2000 लोकांमध्ये निमंत्रण, तुम्ही येऊन कारभार हाती घ्या. त्यांचं अभिनंदन करतो. आणि माझी ऑफर ही काय गुपचूप नाही आणि मी बोलतो तसा वागण्याचा हमखास प्रयत्न करीत असतो. धोंडे साहेब जसं आता चॅलेंजनी म्हणले किंवा माझी तयारी आहे, तर मी असं म्हणेल माझी बी तयारी आहे. तुमची सगळ्याची साथ असेल तर काहीतरी त्याच्यातून वे आउट निघू शकतो. आणि तो जर आपण वैचारिकदृष्ट्या बसून, अर्थात सगळ्या पक्षांनी सगळ्या लोकांनी राजकीय चपला ज्याला आपण म्हणतो त्या बाजूला ठेवून जर एक विचारानं जर गेलो तर आपण हे निश्चित करू शकू. कारण वृद्धेश्वरमध्ये आम्ही असाच प्रयोग केला. मला पवार साहेबांना एवढंच सांगायचं आहे की आपण आता आंबोऱ्याला जो आपला कारखान्याची आपण अण्णांनी 10 वर्ष आधी आपण जागा घेतलेली, तर तिथे त्या कारखान्याचं आपलं लायसन आलेलं आहे. आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आमच्या सर्व शेतकऱ्यांसाठी, शेतकरी बांधवांसाठी आपण तो कारखाना 100% चालू केल्याशिवाय चालू करणारच आहोत असा शब्द सर्वांना मला द्यायचा आहे. आणि सरांना विनंती करायची की याच्या पुढे त्या कारखान्यामध्ये जी काही मदत लागेल ती मदत तुम्ही आमच्या कारखान्याला तुमच्या माध्यमातून करावी, एवढीच